वसईत परप्रांतीय रिक्षाचालक शाळकरी मुलांच्या जीवाशी कसे खेळतात हे आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत। हे दृश्य किती भयानक आहे ते पहा। या रिक्षात एक नाही दोन नाही तब्बल 11 शाळकरी मुलांना अक्षरशः कोंबून भरले आहे। वसईच्या पारनाका रोडवरील काही दृश्य आहेत। वसईच्या किल्ला बंदर परिसरातून ही रिक्षा मुलांना कोंबून घेऊन पारनाक्याला जात होती। दररोज 3 किलोमीटरचा प्रवास ही मुलं अशा प्रकारे करत आहेत। इतका जीवघेणा प्रवास करूनही एका मुलांकडून 10 रुपये हा रिक्षाचालक घेत आहे। पण मुलांच्या जीवाशी पर्वा या रिक्षाचालकाला बिलकुल नाही। आमच्या प्रतिनिधींनी वसई कोर्टापासून त्याचा पाठलाग देखील केला। प्रसार माध्यमांना पाहताच या रिक्षावाल्यांनी मुलांना खाली उतरवले। रिक्षातील मुलं तर निष्पाप आहेत, मात्र जर या मुलाच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जबाबदार कोण हा सवाल उपस्थित झाला आहे। या सर्व प्रकरणावर या रिक्षाचालकाचं उत्तर किती पोरखळ आहे ते ऐका। मुलं ऐकत नसल्याचं हे महाशय सांगत आहेत। अशा रिक्षाचालकांना चाप बसावा अशी मागणी होऊ लागली आहे। त्यामुळे आपली मुलं जर अशा प्रकारच्या रिक्षातून जात असतील तर जरा त्यांनाही आवर घाला। हे परप्रांतीय रिक्षाचालक अशाच प्रकारे आपल्या मुलांच्या जीवाशी खेळत राहणार, त्यामुळे आपण आपल्या मुलाची काळजी आपणच घ्या। कैसे चढ़ाया इनको? किला बंदर। रोज लेके जाते हो क्या? नहीं नहीं, फिर ट्यूशन के बच्चे थे। क्या नाम है आपका? हाँ? आपका नाम क्या है? राजू। ये समझ कुछ हो जाएगा, 11-11 बिठाते हो। अरे सर, वो लोगों को टाइम हो रहा था। नहीं, हम लोगों के कोई बंधेली बच्चे थोड़ी ना है।